छाया मधवर अखंड राहू दे, तुझ्या कृपेची छाया मधवर अखंड राहू दे. हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती. हरी देवोनी या विना, हरी देवोनी या विना, हरी मंजुळ गायना, हरी मंजुळ गायना, हे अंतरयामी वसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काल आपण पाहिलं, काय पाहिलं? घरी गेल्यावर थोडं चिंतन करायचं, 2-4 वाक्य तरी लक्षात राहिली पाहिजे, नाही तर कथा ऐकून उपयोग काय त्याचा. आपण काय करतो, ऐकतो तिथं सोडून जातो, त्याच्यामुळे जन्मजन्मी ऐकत बसले तर काहीच होणार नाही फायदा. 2-4 वाक्य का होईना आपण त्याचं मनन केलं पाहिजे, कारण ही श्रवण ही पहिली पायरी आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. केसरकर ताई लोक श्रवणाच्या पुढच्या पायरीला जातच नाही, त्याच्यामुळे पुढचं येणं शक्यच नाही. श्रवण करतात बरोबर, पण त्याचं मनन नाही, चिंतन नाही, त्याचा ध्यास नाही, तर तुम्ही जन्मजन्मी ऐकत बसला तर काय होणार आहे. आता हे भागवत किती दिवसामध्ये कोणी ऐकलं, कसं ऐकलं पान आता, आणि आपण कसं ऐकतोय. इतक्या संत गतीने जर परमार्थ केला अवघड आहे. व्यास महर्षींनी आपल्यासाठी एवढे सारे ग्रंथ केले, परंतु व्यास महर्षी काय झाले, त्यांना मनाला शांतीच लाभली नाही. नारद आणि व्यास महर्षीचा संवाद आहे. खरं पाहिलं की हे जर असं सांगायला गेलं तर आजन्म संपायचं नाही, काय करणार आहे. म्हणून थोडं 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 सांगावं लागते, आजन्म संपणार नाही. आता काय सांगावं, प्रथम स्कंदातून असं प्रश्न पडतो. 19 अध्याय
थोडं थोडं पासवर्ड घ्यायचे. एवढं सगळं आपल्याला करणं शक्य नाही, मग आपण त्याच्यातलं मोजकं घ्यायला पाहिजे ना. तर व्यास महर्षी नाराज दिसल्यानंतर नारदाने विचारलं, का हो तुम्ही एवढं सगळं ग्रंथ करून तुमच्या मनाला शांती का लाभली नाही? नाही म्हणे, लिहिले खरं, पण मी हे सगळं लिहिले पण मला शांती नाही. मग आता एक काम करा, तुम्ही श्रीमद भागवताची रचना करा, म्हणजे तुम्हाला शांती समाधान मिळेल. ज्या वेळेला व्यास महर्षींनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली, त्यावेळेला व्यास महर्षींना सुद्धा सर्व काही रचना केल्यापासून शांती आणि समाधान मिळालं. तसं हे आपल्यासाठी आहे. आणि आता पुढचं फार अवघड काळ येणार आहे. त्याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी बसल्यानंतर सूत आले आणि सर्व ऋषींनी त्यांना विनंती केली. काय विनंती केली? तुम्हाला नारद महर्षींचं पूर्वचरित्र माहीत असेल. 1 मिनिटात सांगतो, कारण त्याच्यात आलेलं आहे, अख्खं सांगायला आपल्याला वेळ नाही. नारद महर्षी हे एका दासीचा पुत्र होता पूर्वजन्मामध्ये. आता ती काही थोडंसं काम करून त्याचं पोट भरायचे. लहान पोरग होता. एकदा त्या गावामध्ये संत मेळा आला होता. काही 2-4 दिवस संत राहिले. आता ही दासी काय करायची, तिथं जाऊन काही सेवा कधी करायची, त्याच्याबरोबर ह्या छोट्या पोराला घेऊन जायची. पोरग छोटं होतं, त्याला काही येत नव्हतं, पण ते पोरग असं हुशार होतं का साधू संतांची काय सेवा करायला मिळेल हे पाहत होतं. तिथला कार्यक्रम कथा वगैरे आटपली तरी ते तिथंच थांबायचे. कोणा ऋषीला फळ पाहिजे, कोणाला पाणी पाहिजे, कोणाला काय लागेल ते आणून द्यायचे. आणि रात्रीचे तिथं थांबायचे. कोणाचे पाय दुखत असेल तर साधू संतांचे पाय दाबायचे. लक्षात, पूर्वीच्या काळी मुलं मुली म्हातारे आईबाबाचे पाय दाबत होते, आहे की नाही? आताच्या काळात तुमचे पाय जर दुखायला लागले तर दवाखान्यात जावं लागेल फिजिओथेरपी करायला. एवढा बदल झाला आपला. काय राहिले सेवा करायची? तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, पूर्वजन्मामध्ये त्या लहान मुलाला साधू संतांची सेवा घडली. आणि काय झालं माहितीये का, त्या दासीकडे ते तेवढंच मुलगा होता. आणि एक दिवस ती दासी अंधारामध्ये बाहेर काहीतरी कामासाठी गेली. तिला सर्प चावला आणि गेली. आता पोरगे एकटंच राहिले, त्याला कोण सांभाळायला नाही, काय नाही. पण त्या तेवढ्या सेवेचा परिणाम असा झाला माहितीये का मला. तुम्हाला सांगू का, एखादा साधू 1 मिनिट जर तुम्हाला भेटला तर तुमचं अख्खं जीवन बदलून जातं. साधूच पाहिजे, ताकद पाहिजे, पूर्ण जीवनाला कलाटणी मिळते. आता ते संत सेवा केलेलं ते लहान मुलगा निघाला, फिरत फिरत जंगलाकडे निघाला. तिथं नदी वाहत होती. तिथं एक झाड पाहिलं, त्या झाडाखाली बसले, पाणी पिले. 3 दिवस नुसतेच देवाची प्रार्थना केली. भगवंताने सांगितलं, या जन्मात तुझा उद्धार नाही, पुढच्या जन्मात नक्कीच होईल. आलं लक्षात? या जन्मात तुझा उद्धार होणार नाही, मी तुला संकेत देतो, दर्शनही देणार नाही, पण पुढच्या जन्मात मात्र अखंड तुझ्या हाकेला मी हजर राहील. हे कशाचा परिणाम झाला? संत सेवा. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, त्या नारदांच्या चरित्रातून लक्षात ठेवायचं, जो कोणी संत सेवा करेल त्याला जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. बोला, कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अशक्य ते शक्य करता येते ते संत सेवेने. म्हणून ज्ञानेश्वरीतही दिलेलं आहे, काय? तीर्थ सेवा हाची दारवंटा. देवाची प्राप्तीसाठी सुद्धा हरी प्राप्तीशी उपाय धरावे पैसेवाल्याचे पाय, आहे की नाही? आपलं काय चाललंय? आपल्याला देव पाहिजे आणि पाय कोणाचे धरतो आपण? धरावे संतांचे पाय. संतांच्या पायामध्ये ताकद आहे. आणि हे
अनुभूती अनेकांना त्या ठिकाणी आले. येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, असे साधू संत वैराग्यशील तुम्हाला नर्मदेच्या परिक्रमेमध्ये भेटतात. केसरकरताई किती पाहिले तुम्ही, आहे ना? खरंच आहे ना? अहो, त्यांचं नुसतं दर्शन घेतलं तर 40 किलोमीटर चालून आलेला माणसाचा शिन जातोय. पाहिलं का तुम्ही? तुम्ही दाखवा चालून. इथून नाक्यावर जायला सुद्धा रिक्षा लागते, आहे की नाही? थकतोय माणूस. आणि 40 किलोमीटर चालून आलेला मनुष्य नुसतं साधूने पाहिलं तुमच्याकडे तर तुमचा भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. त्याचं कारण काय? ती शक्ती आहे, ती आध्यात्मिक पॉवर आहे. साधूच्या दर्शनात काय ताकद आहे हे तुम्ही साधूचं दर्शन घेतल्याशिवाय कळणार नाही. बसून थोडं कळणार आहे. गेले बिचारे आपले शेरम बाबा 125 वर्ष आयुष्याची झिजवली नर्मदेच्या परिक्रमावासियांची सेवा करण्यामध्ये. मला हेच आश्चर्य वाटते, साधूकडे काही नाही तरी ते सेवा करतात, आणि आपल्याकडे पैसे असले तरी लवकर सप्त्याला वर्गणी देत नाही. 4 वेळा बोलवतात. आता आले का तुम्ही? आमच्या ते बाहेर गेलेले, उद्या या. असं वर्गणी मागायला जाऊच नाही, आणूनच दिली पाहिजे. माहितीये का? आपण जर खरं वाटत असेल आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपण वर्गणी आणून दिली पाहिजे, तेव्हा ते कार्यक्रम होतात. तसं कसं होणार आहे? चला पुढचं आपल्याला काय बघायचं आहे आता. सुतांना शौनकादिकांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला माहिती? साधूचा प्रश्न कसा असतो माहिती? साधूचा प्रश्न जगाचं कल्याण करणारा असतो, की आम्ही कलियुगामध्ये पाहिलं, कलियुगामध्ये माणसं भरकटलेले आहेत. मला सांगा, देवाची प्राप्ती करायची, मग देवाची प्राप्ती करायची त्यासाठी काय करायचं? मी पहिल्यांदा लहानपणी विचारलं, तो एक जण म्हटलं भजन करत जा. भजन केल्यावर त्यांनी देवाची प्राप्ती होईल, कशी होईल बोला? दुसरा म्हटला तीर्थयात्रेला जात जा. चौथा म्हटला अभ्यास करत जा, ग्रंथ वाचित जा. नाही, ज्याला देवाची प्राप्ती झालेली आहे ना, तो बरोबर सांगेल तुम्हाला देवाची प्राप्ती होती. आणि यासाठी गुरु चांगला पाहिजे. एका आंधळ्याला नदीच्या पाण्यातून पलीकडे जायचं होतं. आंधळे फार हुशार असतात ना, बुद्धी फार तेज आहे. एकदा भागवत वाचून दाखवलं ना आंधळ्याला, दुसऱ्या दिवशी तसं म्हणून दाखवतो. कारण सगळं चित्त देवाकडे असतं, आपलं चित्त इकडं तिकडंच असतं. त्यामुळे डोळे असणारच होतो. आमचे गुरु रामभद्राचार्य, त्यांचा रामचरित मानस पास आहे, पाठ आहे, 4 वेद पाठ आहे, 18 वेद पुराण पाठ आहे. डोळे नाही त्यांना. तर ते बरोबर सांगतात, या पानावर या नंबरचा इथं हा दोहा दिलेला आहे, किंवा या पानावर. कधी वाचले नाही त्यांनी. मी तर आश्चर्य केलं, म्हटलं आंधळ्याचं एवढं पाठ तर डोळसांचं किती सपाट झाले. काय आपण पात्री आपली, आणि आपल्याला काही वाटत नाही त्याचे. बरोबर आहे. त्याचं कारण आहे, आपल्या डोळे दिले पण आपण देव सोडून बाकी सगळं पाहून राहिलेलं. ते फक्त देवच पाहत आहे, बाकीचं पाहतच नाही. तर प्रश्न काय विचारला केवढा सुंदर आहे, की ह्या जगामध्ये हे
कलियुगातले माणसं भरकटत राहिले, कोण भजन करतोय, कोण दिंडी काढतोय, कोण काय करतोय, पण देवाची प्राप्ती कशाने होणार तुम्ही सांगा. आणि एवढं करून हे बिचाऱ्यांचं दुःख वाढतच गेले, हे काही संपलेलं नाहीये. बरं सांगा, किती लोकांना प्राप्ती झाली देवाची अशी साधनं करून? पण नेमकं साधन पाहिजे. तो आंधळा नदीच्या काठी उभा होता, त्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं. त्याने विचार केला, कोणीतरी जर आला तर त्याला विचारू आपण नदीकडे मध्ये पाण्यात कुठून घुसायचं, कसं निघायचं, गुरु करायचं ना. मग तो उभा राहिला, तिथं प्रार्थना केली देवाची. तेवढ्यात एक माणूस आला. म्हटले, अहो मला पलीकडे जायचंय, या नदीमध्ये कुठून प्रवेश करू? आता तो म्हणाला, दुसरा माणूस त्यांना उपदेश केला. म्हटले, सरळ नदीमध्ये शिरा आणि सरळच निघा, काय हरकत नाही, तुम्ही पहिल्या तीराला जा. पण आंधळा हुशार होता. म्हटले, विचार केला त्याने, याने सांगितले खरं आणि याच्यावर अंधविश्वास ठेवू नका म्हणे. मग आंधळ्याने विचारले, तुम्ही कधी गेलाय का? नाही म्हणे, मी पण आंधळा आहे, मी कधी गेलो नाही. मग आंधळ्याच्या लक्षात आलं, हा गुरु करणं उपयोगाचा नाही, कारण तो तर नाही पण आपण मरणार, काय की नाही. याच्या सांगण्यावरून नदीत घुसला असं तर गेला असता आंधळा. तुमचा हुशार होता ना आंधळा. कोणा बघू दुसरा कोण भेटतोय का? थोड्या वेळाने परत दुसरा एक आला, आवाज आला काहीतरी. म्हटले, अहो मला पलीकडे जायचंय, काही सांगताय का? हो म्हटले, असं नदीत घुसा आणि वाकडं वाकडं निघा. तुम्ही कधी गेलाय का? नाही, मी कधी गेलोच नाही, कारण मी पांगळा आहे. आपण कोणावर विश्वास ठेवतो बघायला पाहिजे ना. आपण ज्याला देवाची प्राप्ती झाली का, त्याने होणार आहे का, करून देऊ शकतो का, डिग्री मिळाली का? नसेल मिळाली, त्याला आपण गुरु केला तर आपल्याला मिळणार नाहीये. आंधळ्याने परत विश्वास ठेवला नाही, हा पांगळा कधी गेलेला नाही नदीच्या पलीकडे, आपल्याला खोटं सांगतोय, प्रवासच केलेला नाही, थांबला परत. पुन्हा तिसरा मनुष्य आला, मला नदीच्या पलीकडे जायचं आहे, तुम्ही मला सांगता का? तिसरा म्हटला, फार छान, काही हरकत नाही, मी पलीकडच्या गावाचा आहे, दररोज अलीकडच्या गावामध्ये कामासाठी येतो, तुम्ही माझ्या हाताला धरा, चला पलीकडे. आता सापडला ना बरोबर गुरु. असं आपलं झालंय. गुरु तैसा चेला दोनों नरक में ठेलम. काय प्रश्न विचारला ऋषींनी? त्या जगाचं कल्याण कशाने होईल नेमकं सांगा ना. भजन किती करत दिवस राहायचं सांगा बरं. मी तर म्हटलं, आता एवढी भजन केली, भजन करून काही मिळत नसेल तर भजन कसलं करायचं? आणि महाराजांनी सांगितलं, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. ओंगळवाणे म्हणजे काय? ओंगळवाणीचा अर्थ समजा. ओंगळवाणी याचा अर्थ, ज्या भजनामध्ये तुमचं चित्त देवाकडं नाही त्याला ओंगळवाणं भजन म्हणतात. तुम्हाला स्वर असू द्या, ताल असू द्या, काही अर्थ नाही, फक्त इथं पाहिजे. चित्तामध्ये देव धरून जर भजन नसेल तर ते भजन सुद्धा उपयोगाचे नाही ना. पुन्हा ज्ञानेश्वरीत आता 18 अध्याय देईल काय? जिवे सकळ शास्त्रांचा सराव, चित्ती अहंते ठाव, आयशेने कोटी एक जन्म जाओ, परी न पावती माते. आता बऱ्याच दिवसापासून विचार करतो, आपल्याला तिथपर्यंत आता आलंच पाहिजे. आता वेळ राहिलेली नाही, आता केलं पाहिजे. सुधारणेच्या पलीकडे गेलेला आहे. त्यांनी प्रश्न फार सुंदर केला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. आणि मग सुतांनी सांगायला सुरुवात केली, हे लोक असे भरकटलेले आहेत, त्यांना उद्धरण्याचं साधन हे सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत. श्रीमद म्हणजे स्वतः भगवंताने, श्रीमदचा अर्थ स्वतः त्यांनी सांगितलेलं. आणि आता परिस्थिती कलियुगाची अशी आहे, कलियुगाची 4,32,000 वर्षे कोणी कीर्तनकार जर तुम्हाला सांगत असेल तर त्याला सांगा भविष्य पुराण वाचा. आता भविष्य पुराण कथा पण चालू केली. कोणी कोणी वाचले भविष्य पुराण? ज्या वेळेला वाचले तेव्हा म्हटलं, बऱ्याच कीर्तनात मी ऐकलं कीर्तनकाराकडून 4,32,000 4,32,000 लोक बिंदास राहिले. काय 4,32,000 वर्ष आपण जगणार आहे? पण ज्या वेळेला ते वाचलं त्याच्यामध्ये काय सांगितलं भविष्य पुराणामध्ये, की 4,32,000 वर्षांनी जी परिस्थिती येणार होती ती जर अगोदर आली
तर कलियुगाची तेवढे वर्ष कापली जाणार. हे वाक्य वाचलंय का तुम्ही? आणि मी मागे कीर्तनात पण सांगितलं होतं, तेवढे वर्ष कापली जाणार. कारण 4,32,000 वर्षानंतर लोक जसे वागायला पाहिजे होते ते जर आजच वागायला लागले, कलियुग संपव. आणि लोक तर इतके फास्ट आता झालेले आहेत, काय सांगायचंय. मनुस्मृती कोणी कोणी वाचली? मनुस्मृतीमध्ये किती दिले कलियुगाचं आयुष्यमान? 4,400 वर्ष. हे ग्रंथांच्या संदर्भात सांगतो बरं का, माझ्याकडचं नाहीये. त्याच्यानंतर भविष्य पुराणामध्ये कलियुगाचं आयुष्यमान 4,800 वर्ष दिले. त्याच्यानंतर आता कलियुगाचे 5,130 वर्ष झाले. म्हणजे कलियुगाचा अंत हा चालू झालेला आहे. ते 2020 पासून आपल्याला सिग्नल आलेला आहे. आता सिग्नल आला तरी आपण गाडी चालवितच राहिलो नाही, ती जास्त चालणार नाही. हे कशात आहे आता पुढचं? जगन्नाथपुरीला, ओरिसा, त्या ठिकाणी जगन्नाथाचे अच्युतानंद दास हे भक्त आहे. होऊन गेले ते 600 वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेले आहे, भोजपत्रावर लिहून ठेवलेलं आहे की पुढं काय होणार आहे. त्याच्यामध्ये वाचल्यानंतर लक्षात आलं ते काय लिहिले 600 वर्षापूर्वी. काशीमध्ये एक ब्राह्मण काशीनाथ मिश्रा म्हणून असे विद्वान पंडित माझे भक्त असतील आणि ते या 600 वर्षापूर्वीच्या मालिकाचं काय करतील? प्रसारण करतील. 600 वर्षापूर्वी लिहिले. आणि आता मी पाहिलं तर खरंच काशीनाथ मिश्रा पंडित आहे ना काशीमध्ये, त्याच्याकडे संपर्क साधला तर म्हटले ही 600 वर्षापूर्वीची मालिका. काय खोटं सांगा तुम्ही? 600 वर्षापूर्वी त्यांना माहित होतं का इथं काशीनाथ मिश्रा येणार आहे? लिहिले त्याच्यामध्ये. आणि त्यांनी मग त्याचा उलगडा केलेला आहे. त्यांनी काय केलं, मागील महिन्यामध्ये जगन्नाथपुरीला एक सभा घेतली, संतांची सभा घेतली आणि सर्व त्या भविष्य मालिकेतलं भविष्य पुराणातील संकेत सांगितले. मजा म्हणून ऐकू नका, जास्त दिवस राहिले नाहीत. आता आलं का लक्षात? कधी आपला नंबर लागू शकतो. आणि घाबरवण्यासाठी कथा नाहीये, कथा वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे कथेला येणार तो वाचणार, काय घाबरायचं कारण नाही. वाचण्यासाठी काय उपाय करायचे ते पण सांगितले. तर त्याच्यामध्ये तिथं सगळे साधू संत आले, संकेत दिले. म्हटलं इथं का बोलवलं जगन्नाथपुरीला? आता तुमच्या कल्की अवतारामध्ये जगाची राजधानी ओरिसा असणार आहे. लक्षात ठेवायचं, कल्की अवतार झालेला आहे आणि कलीचं मंदिर बांधून सुद्धा तयार आहे. जगाच्या विनाशाची प्रक्रिया चालू झाली करोनापासून. त्याच्यानंतर भूकंपात बरेचसे मेले, तुर्कस्तान, अफगाणिस्तान बरेचसे गेले, गाझा, हमास, रूस, युक्रेन अनेक देशांचा नायनाट झाला, लेबनान, सिरिया असे तिसरं महायुद्ध चालू झालेलं आहे. हे 6 वर्ष 6 महिने चालणार, हे त्याच्यात लिहिलेलं आहे. तारखा पण दिल्या नाही. मी म्हटलं त्यांना कसं काय माहिती 2024ला 22ला महायुद्ध चालू होणार? चाललेले ते 6 वर्ष 6 महिने चालणार. त्याच्यामध्ये शेवटच्या काळामध्ये भारत देश इन्व्हॉल्व होणार, आपल्यावरती त्याचा फटकारा बसणार आहे. तारीख पण दिली 12 ऑगस्ट 2026 लिहून ठेवा. त्या दिवशी भयंकर मोठा सूर्यग्रहण आहे आणि त्या सूर्यग्रहणाच्या आसपास हे सगळे काय म्हणतात, संपवण्याचे वारे जोरदार वाहते. हे ज्यावेळेला तिथं बैठक बसली ना, सभा बसली संतांची, त्याच्यामध्ये हे सगळे सिद्ध पुरुष, त्याच्यामध्ये मोठमोठे ऍस्ट्रॉलॉजर, ग्रहांची दशा काय आहे, काय पुढे होऊ शकते, असं भविष्य पुराणाचा संदर्भ काय आहे, भविष्य मालिकेचा संदर्भ काय आहे, याच्यावर सगळं विश्लेषण करून मग तर्क काढलाय. त्याच्यातलं काहीच खोटं होणार नाही. त्याच्यात एक वाक्य मी असं पाहिलं, काय, पाकिस्तान अनेक देशांना जमा करून भारतावर हल्ला करेल. आता मी म्हटलं 600 वर्षापूर्वी पाकिस्तान नव्हता ना, कसं काय लिहिलं त्यांनी? विचार करण्याची गोष्ट आहे.
होता का पाकिस्तान? नव्हता. पण 600 वर्षापूर्वी लिहून त्याच्यात ठेवलेलं आहे. तुम्ही गेले कधी जगन्नाथपुरीला तर बघा. नंतर लक्षात आलं, म्हटलं काशीनाथ मिश्राजी हे काय आहे? काही नाही म्हणे, हे संकेत आहेत विनाशाचे. आणि विनाशाचे संकेत ज्या वेळेला येतात त्यावेळेला देव पहिलं संतांना सूचना देतो की जेणेकरून माझ्या भक्ताला काही होणार नाही, माझ्या भक्ताला मी वाचू शकेल असे उपाय करतो. आणि ज्या वेळेला भक्तांना बाजूला करतो, वाचवतो, त्याच वेळेला संकट ओढवते. चावलंय. त्याच्यानंतर मागच्या 15 दिवसापूर्वी एक मोठी दुसरं संमेलन झालं. 13 आखाडे, सगळे देशाचे साधू संत दिल्लीला फार मोठं झालं. आता काय करायचंय? सगळी मंदिरं आपली मुक्त करायची. पंढरपूरचे मंदिर, आळंदीचं मंदिर, सिद्धिविनायक मंदिर बांधली कोणी? आपल्या लोकांनी बांधली, समाजाने बांधली ना. मंदिर बांधण्यासाठी पैसा कोणाचा? समाजाचा. आणि मंदिरात जमा झालेला पैसा कोण पुढे जातो? सरकार घेऊन जातो. आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला. सर्व आखाड्यांचा आक्षेप आहे, मंदिराचा पैसा हा मंदिरातच राहील आणि जनतेच्या सेवेसाठीच वापरला जाईल. सरकारचा अधिकार नाही त्याच्यावर. कानूनच काढणार. आता 19 तारखेला संसदेमध्ये ते बिल टाकणार आहे, गेलेलं आहे, मांडलं जाणार आहे. आपण का जागे होत नाही? मी म्हटलं सरकारने का कोणतं मंदिर बांधायला पैसे दिले तर सरकार इथं पैसे नेत आहे? सांगा तुम्ही. आणि इतर ठिकाणी वापरतात. सिद्धिविनायकाचे पैसे कुठे जातात? त्याच्यासाठी काय करायचं? आमचे गरीब लोकांसाठी जे काही करता येईल ते करायचं. गरीब लोकांसाठी मंदिराच्या पैशातून हॉस्पिटल तयार करायचे, सेवा करायची. अनाथांच्या सेवेसाठी तो पैसा वापरायचा. कॅल्क्युलेशन केलं, भारतातल्या सर्व मंदिरांचं उत्पन्न किती आहे माहिती आहे का वर्षाचं? 1 लाख करोड रुपये. 1 लाख करोड. आणि ते सरकारला देतो. त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? पंढरपूरला गेलं तर आपली दयनीय अवस्था, आळंदीला गेलं तर दयनीय अवस्था. बरोबर आहे. मग हे पैसा द्यायचा कशाला? सनातन बोर्डची मांग, आव्हान आखाडा, सगळे आखाडे संसदेत बिल मांडलं जाईल आणि ते केल्याशिवाय राहणार. हे कशासाठी आले माहिती आहे का? हे सगळं आता विनाशाचा काळ आलाय म्हणून सांगतोय. पुन्हा तारखा पण सांगतो तुम्हाला. सुरू झालेले आता 3 महिने जरा कमी आपत्तीचा काळ आहे. मार्च पर्यंत 28, 29, 30 मार्च हे तारखा. जोराची वादळं सुटतील, भरपूर वारे वाहतील, भूकंप होतील. तारखा दिल्या तर भविष्य पुराणात वाचत नाही, हे दुर्दैव आहे. कोणाला काही आक्षेप असेल ते या माझ्याकडे मी सांगतो. मला 11 एप्रिल 2025 पासून धडाधड सुरू होणार आहे. भूकंप, युद्ध, त्याच्यानंतर अजून एक व्हायरस तयार झालेला आहे. काय मजा त्या काशिकानंद मिश्रांनी सुंदर सांगितलं. कसं होणार आहे कल्की अवताराचं. कोणी सांगतात कल्की अवतार व्हायला वेळ आहे. त्याला म्हटलं ओरिसाला जा आणि जगन्नाथाला भेट. संकेत कसं देतो बरं का देव, पाहिलं का? माझं काहीच त्या जगन्नाथाशी काही संबंध नव्हता आणि ओरिसाला मी कधी गेलोय नव्हतो. कोणी माझा नंबर त्या पुजाऱ्याला दिला माहित नाही. त्या पुजाऱ्याचा मला मागेच फोन आला. काय माहिती मला म्हटलं कसं काय कनेक्शन तुम्हाला मिळालं? म्हणजे मुंबईच्या एका माणसाने सांगितलं असं असं आहे. कोण होता माहित नाही मला. त्याचा नंबर तिथे गेला. तिथून पुजाऱ्याने मला फोन केला. हे संकेत आहे, तुम्ही एकदा या. म्हटलं तिथून कनेक्शन देव जोडतो बा. तुम्हाला वाचवायचं असेल ना देव, तुमची जर खरी सेवा असेल ना तर तुम्हाला कनेक्शन जोडून देव वाचवणार. काल तुम्ही ऐकलं ना, पांडवांना श्रीकृष्णाने सांगितलं ताबडतोब माझ्या बरोबर चला. काही विचार केला नाही, पांडव निघून गेले. बरोबर आहे. आणि जर पांडव निघून गेले असे तर अश्वत्थाम्याने पांडवांचा नाश करून टाकला असता. थकले होते तरी ऐकलं देवाचं. संकेत आहे ते. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं श्रीमद भागवतात तेच आले ना. ज्या वेळेला श्रीकृष्ण निजधामाला गेले त्याच्या अगोदर द्वारकेला होते ना. निजधामाला गेल्यानंतर काय झालं त्याचे सांगतो तुम्हाला कथा. शरीर पडलं पण हृदय मात्र हलतच होतं, श्रीकृष्णाचं हृदय. मग हलतं हृदय काय केलं, ते हृदय काढलं आणि त्या जगन्नाथाच्या इथं बसवलेलं आहे.
अजून जगन्नाथाची मूर्ती बघा तुम्ही जाऊन, हलते, नीट बघा, साजिवंत आहे. आणि ज्या वेळेला त्या कळशावर गिध नावाचा पक्षी बसेल, झेंडा पडेल, दगड पडतील असे संकेत दिले, त्यावेळेला सृष्टीचा विनाश काळ चालू झाला असं ते. हे सगळं झालं. गिधही बसलं, तो ध्वजही पडला, दगडही पडले, पाणी पडायला लागलं, हे सगळे संकेत आहे. तसं लिहिलेलं आहे त्याच्यात. अच्युतानंद दास हे असे भक्त होते का, तिथं 10 एकरचा बगीचा आहे त्या काळापासून, मंदिरापासून त्या राजाने तो बनवलेला आहे. त्या अच्युतानंद दासांबरोबर श्रीकृष्ण भगवान थकल्यानंतर बागेत फिरायला जातो. ते एवढा भक्त लाडगाव, काय मजा होती. आणि श्रीकृष्णाने सांगितले ही बाग बनवून ठेव, मला ज्या वेळेला थकवा येईल त्यावेळेला मी फिरायला जातो. गेलं तर बघा ती बाग सुद्धा आहे, अजूनही आहे. तिथून आता ते सेंटर चालू होणार. कल्की अवतार तर एकदम फास्ट आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार 12 पट तेजस्वी होता. तिथं बसल्यानंतर आम्ही धडाधड प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न असेच विचारायचे. 12 पट प्रभावशाली होता श्रीकृष्णाचा, 16 पट कल्की अवतार 64 पटीने प्रभावशाली आहे. रिमोटच आहे हातामध्ये, घरात बसून त्याने बटन दाबलं तर सटासट उडणार. म्हटलं काय काय केलंय, म्हटलं सगळं कॅल्क्युलेशन केलंय. 700 अरब 700 कोटी जगाची लोकसंख्या आहे. किती जगाच्या याच्यावर चालायचं, हे इथं ऐरोली पुरतं नाहीये. आता ह्या टप्प्यातून बाहेर निघायचं आपल्याला. 700 कोटी जगाची लोकसंख्या आहे. त्याच्यातील किती ठेवणार त्याचे आकडे पण दिले त्या भविष्यपुराणात. 63 कोटी राहणार. किती 63 म्हणजे किती जाणार होता तुम्ही गणित करत होता. पण पहिला भारताच्या बाहेरचा सफाया होणार आणि 2026 साली भारतामध्ये लढाई सुरू होणार. तारखा पण दिल्या. मग 33 कोटी लोकसंख्या भारताची राहील असं शाश्वतपणे ते आकडे दिले. आणि 30 कोटी जगाची राहील. हे बाकीचे सगळे जे मिटले जातील. इव्हन सृष्टीचा नकाशा सुद्धा चेंज होईल. अमेरिका वगैरे सगळे डिझाईन चेंज होणार. हे ठरवले वरच्याने. आता डिझाईन चेंज करायची. आपण नाही डिझाईन, आपण घराची डिझाईन चेंज करतो ना काही दिवसांनी खराब झाल्यावर, बरोबर की नाही. आता हे साहेबांनी घर डिझाईन चेंज करायला काढले. हा टाके साहेब नाही का, तसं वरच्याने आता ही जुनं झालं मॉडेल. हा आता याची डिझाईन चेंज करायची. हे सगळं राहणार नाही, खंड बिंड सगळं याच्यात भविष्यपुराणात दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं काय इतकी पॉवरफुल राहणार आहे. हे ऐका बरं का, कोणी तुम्हाला सांगणार नाही, पण हे भविष्यपुराण आणि हे अच्युतानंद दास जगन्नाथाची वाणी आहे. माझं नाही, मी सांगेन आखाड्याचं आहे. तुम्हाला उपाय सांगतो, काय घाबरू नका. आणि कथेला येणाराला 100% वाचवण्याची मी कृष्णाकडून गॅरंटी घेऊन देतो. जर आला नाही तर तुमची गॅरंटी बघा. मग इंद्रावतीत जायचं तिकडं कुठं फॉर्टीला जायचं, तुमची तुम्ही गॅरंटी बघा. 100% गॅरंटी देतो. कारण कृष्णाने सांगितले मला, संदेश पोचवा. आता नवीन व्हायरस एवढा पॉवरफुल आहे माहिती का, 3 सेकंदात किती असं केलं का एक आचकी दिली का माणूस खलास. 3 सेकंदात 300 कोटी डॅमेज. हा मग काय, अल्ट्रासॉनिक रेडिओ ऍक्टिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे ते. गेम आहे नुसती. असं केलं का संपला. पॉवरफुल आहे तो. म्हण राही त्या अनंत आठवणी. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर युद्धामध्ये काही जातील, भूकंपात काही जातील, वादळात काही जातील आणि अशा व्हायरसने काही जातील. युद्धाची क्षमता, आता मी सायंटिस्ट आहे, ते बॉम्ब तयार केले. 14,000 ते 15,000 किलोमीटर क्षमता आहे त्याची रेडिएशनची. माहिती आहे तुम्हाला. काहीच करू शकत नाही. आणि जे वाचले त्याला पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, त्याच्यात रेडिएशन गेले. काय करणार. रेडिएशन समजतात का,
काय म्हणतं माहितीये का, हे आपलं सगळ्या लोकांच्या डोक्यावरून जातं, त्याच्यामुळे लोक म्हणतात महाराज काही चांगलं सांगत नाही. काय करणार, काय असतं माहितीये का, लोकांच्या डोक्यात नाही गेलं का लोक म्हणतात महाराज काही चांगलं सांगत नाही. खालचं सांगितलं मग लोकांना वाटतं बरं आहे महाराज, आहे का नाही. किती दिवस आता खालचं ऐकायचं, द्या सोडून, वरचंच ऐकूया. हळूहळू जाईल डोक्यात, जाईल डोक्यात. रेडिएशन BRC आहे ना आपल्याकडे, युरॅनियम, प्लुटोनियम, रेडियम, हे रेडिएशन आहे, ते त्याच्यात वापरले जातात. रेडिएशन, किरणोत्सारी, त्याच्यामध्ये मराठीमध्ये शब्द आहे किरणोत्सारी. आणि मग हे रेडिएशन खूप डेंजर आहे, ते सगळे सेल डॅमेज करून टाकतात, तुमचा ब्रेनही राहणार नाही, काय राहणार नाही. मी आता भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, त्यावेळेला जगन्नाथाला प्रार्थना केली, आणि कल्की अवतार हा माधव नावाने संबोधित होणार, लक्षात ठेवायचं. ऐकलं, माधव नावाचं जप करायचं जवळ, माधव झालेला अवतार. नंतर त्यांनी काल तर मला सांगितलं, माझं दररोज तिकडे संपर्क आहे, आता दररोज एका साधू संतांशी तिकडे जगन्नाथपुरी संपर्क आहे. ते म्हटले हे सगळं होणार, आणि तेवढे राहिल्यानंतर काय करणार, गरुडावर बसून मी सर्व जगाचा दौरा करणार, आणि माझे भक्त जे आलेले आहेत त्यांचं रक्षण करणार. आता वाचायचं कसं महत्वाचं तुम्हाला सांगतो, आणि हे फार महत्वाचं आहे. माहिती आहे का, आग लागल्यानंतर पाणी खोदायला शक्यता नाही आहे, अगोदरच तयारी पाहिजे. आता तुम्हाला सांगून ठेव, पण एका अटीवर सांगून ठेवतो, जे आले नाही त्याला सांगणार नसाल तर मरू द्या, तसे मरायचे, त्याला काय करायचं, आपल्याला काय केलं म्हटलं, आपल्याला फुकट त्यांना सांगायची. तुमचं बघा तुम्ही कसं वाचायचंय, साधे सोपा उपाय तुम्हाला सांगतो. आणि तोच उपाय इथं सुतांनी शौनकादिकांना सांगितला. आता जर कोणी श्रीमद भागवत वाचील तो वाचेल, आणि अतिशय योग्य काळामध्ये आमच्या केसरकर ताईने भागवत ठेवलेलं आहे, कारण कलियुगाचा नाशाची सुरुवात झालेली आहे. बघा तुम्ही आता तिथं सांगितलं संत सभेमध्ये जगन्नाथाने काशीनाथ मिश्राजींनी, आता एकमेव तरण्याचं साधन भागवत, इथं ऐकून घरी गेल्यानंतर सुद्धा दररोज भागवत वाचत चला, वाचत चला, थोडं का व्हायला. नाही जमलं तर 2 श्लोक तरी म्हणा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता दुसरं वाचवण्यासाठी सोपं सांगितलं, जास्तीत जास्त नामस्मरण करा, बॅटरी चार्ज ठेवायची, चार्जिंग झाली बॅटरी काय म्हणा. असे मजेशीर ते संमेलन होतं ना, हा एक एक प्रश्न भारी होते. वाचायचं कसं, ते उत्तर पण फटाफट दिले. एक काम करायचं, देवापुढे हात जोडून उभं राहायचं. सकाळी तुम्हाला फक्त 30 सेकंदाचा मंत्र सांगतो, 30 सेकंद देवापुढं हात जोडून उभं राहायचं. काय म्हणायचं, पाही माम पाही माम पाही माम. म्हणजे काय, माझ्याकडं पहा, माझ्याकडं पहा, माझ्याकडं पहा. पुढं काय म्हणायचं, रक्षमाम रक्षमाम रक्षमाम. माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. बॉम्ब पडल्यावर नाही, आजपासूनच. का आपलं कसं आहे, पडू दे बॉम्ब मग जाऊ देवाकडे. हे म्हणा, काय अवघड आहे का. आणि एवढं जर होणार नसेल तर नक्की आपला बॉम्ब फुटणार आहे, याच्यात काय वाचवचं नाही, 100%. कारण इथं श्रीकृष्णाने सांगितलंय, अच्युतानंद दासांना श्रीकृष्णाने जे सांगितलं ते त्यांनी लिहून ठेवलंय. पुढच्या काळामध्ये हे होणार आहे, याच्यासाठी हा उपाय. तुम्ही जर हे केलं, मी म्हटलं काय करणार आहे, आता बॉम्ब जर पडला तर हे तुमचा मंत्र कसा वाजेल, प्रश्न पण असे विचारले आम्ही. म्हणजे महाराजजी, जसं सूत आणि शौनकादिकांचा संवाद चालला होता ना, तसं संमेलन झालं आता. महाराजजी, हे तुम्ही म्हणताय खरं, पण बॉम्ब पडला तर ते रेडिएशन कसे थांबणार. काय सुंदर उत्तर दिलं त्यांनी जगन्नाथपुरीला. म्हटले, तुम्ही जर देवाचं नाव घेत राहिला
तर बॉम्ब तुमच्याकडे पडणारच नाही. तो बॉम्ब वरच्यावर फिरून दुसरीकडे फेकून देईल तो. सुदर्शन यावा फिरे घरटी भोवती, सुदर्शन यावा फिरे घरटी भोवती. तुमच्या भोवती सुदर्शन चक्र फिरून राहील आणि त्या बॉम्बला दूर फेकलं. रेडिएशन सुद्धा परावृत्त करण्याची ताकद या नामामध्ये, म्हणून कृष्णामृत आहे. आलं लक्षात? म्हणून काय करायचं, नाही जमलं तर कमीत कमी श्रीमद भागवताच्या ग्रंथाचं दर्शन तरी घ्यायचं. किती ग्रंथ आहेत आपल्याकडे? बऱ्याच लोकांकडे आहे, पण 90% लोकांकडे ग्रंथच नाही. टीव्ही आहे, एसी आहे की नाही, पण ग्रंथ घ्यायला पैसे नाही. काय करायचं? बरोबर. अरे ग्रंथ हे धन आहे. आता याच्यापेक्षा धन, या ग्रंथाची किंमत तुम्ही किती करोडो रुपये घातले तरी मिळणार नाही. सांगतो चालेल. सोन्याचा डोंगर जरी आणला तरी ह्या ग्रंथाची किंमत होत नाही. 5 लाखाचे ग्रंथ आहेत माझ्याकडे. टीव्ही नाही माझ्या घरात, तुम्हाला माहिती आहे का? टीव्हीच नाही माझ्याकडे. पहिलं आपलं टीव्ही पाहिजे. काय मरत होता माणूस? टीव्हीच नाही. 6 वर्ष टीव्हीच नाही. कोण म्हटलंय नाही लाव म्हणून, मला काही इच्छा नाही झाली. कशाला पाहिजे? ग्रंथ पाहिजे आपल्याला. सगळं पुराण वगैरे वाचायचं. आणि काय याच्यामध्ये दिले बघा, 1-1 लाख श्लोक आहे. हा एकच स्कंद आहे. अजून दुसरा त्याचा भाग आहे, खंड दुसरा आहे. एक भागवताचे 2-2 खंड आहे. सुंदर दिलं आणि गोरखपूरने चांगल्या प्रकारे केले. ते ज्या वेळेला आपल्या इकडे काय केलं माहितीये का, महाराष्ट्रामध्ये श्रीमद भागवत कथा ते असे छोटे छोटे ग्रंथ काढले, गणेश पुराण असे वगैरे. त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही. ते फार छोटस गोष्ट रूप करून टाकलेले. त्यातून तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला तुम्ही ओरिजिनल जर वाचायला गेला तर याच्यात तुम्हाला सापडायचं. ज्या वेळेला मी ते भविष्य पुराण उघडलं, आश्चर्यच वाटलं मला. इतके दिवस आपला जन्म फुकटच गेला. एवढं सगळं भविष्य पुराणात दिलं आहे ना, अजून आपण झोपलेलो होतो. गाफील निजताना काळ देईल धोका, आहे की नाही? फार सुंदर पुराण आहे. ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, अग्नि पुराण, स्कंद पुराण, गारुड पुराण. आता गरुड पुराणावरती कथा चालू केली. लोक म्हटले आम्हाला माहितच नाही. अहो माहिती झालं पाहिजे गरुड पुराण, कारण मेल्यानंतर पुढचा रस्ता कसा आहे माहिती तर पाहिजे आपल्याला, आहे की नाही? काहीच माहिती नाही आपल्याला, सगळं माहित झालं पाहिजे. मग हा या ठिकाणी जो प्रश्न केला तो फार मार्मिक प्रश्न आहे. आणि तसा संदर्भ मला लागला. काय लागला? ज्या वेळेला भगवान द्वारकेचे राजे होते, अनेक वेळेला सांगून लोक कोणी ऐकतच नव्हते, देवाचं ऐकतच नव्हते. काल दुर्योधनाने ऐकलं का? तुम्ही ऐकलं ना? मी सांगितलं दुर्योधनाला देवाने सांगितलं तरी त्याने ऐकलं नाही. बरोबर आहे. शेवटी दुर्योधनाचा काय झाला? उद्धार झाला का? नाही झाला, पण ठीक आहे, पतनच झालं ना. मग तसंच झालं. द्वारकेमध्ये लोकांनी ऐकलंच नाही. मग उद्धवाला बोलवलं. उद्धवाला संकेत दिले. ज्या वेळेला देवाला हे सृष्टीची घडामोड करायची असते आणि दुर्जनाचा संहार करायचा असतो, त्यावेळेला भक्ताला बोलावून तो वाचवत असतो बरं का. उद्धवाला बोलवलं, इकडे मैत्रेय कोण कोण आपले जेवढे आहेत भक्त मंडळी सगळ्याला घेऊन प्रभास तीर्थक्षेत्री निघून जा रात्री 2. आणि ज्या वेळेला भगवंताला मेसेज मिळाला, संदेश मिळाला की उद्धव सर्व भक्तांना घेऊन गेलेला आहे, त्यावेळेला देवाने द्वारका 1 मिनिटही ठेवली नाही. बरोबर आहे. राखे पाया पासी दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचे संवारी. राखे पाया पासी दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचे संवारी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे. झालेलं आहे ना ते, तेच संकेत आहेत आता. डोळे दाखवून नाही बसायचे. आता हा जगन्नाथाचा संदेश आहे म्हणून समजायचं, घाबरायचं नाही. रक्षमाम रक्षमाम रक्षमाम. मी तर 19 पासूनच सुरू केले, कारण 19 पासूनच कलियुगाचं नाशाला सुरुवात झाली, माहिती आहे तुम्हाला. मग आता तुम्ही काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. जडीबुट्टी आयुर्वेदिक असेल ती जवळ ठेवायची, जेणेकरून आलेले व्याधी रोग आहेत, तुम्हाला सांगू, तुमचा नामजप मंत्रजप अधिक आयुर्वेदिक जडीबुट्टी हे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचतं. आणि मग शेवटचा पर्याय, काय सुंदर वर्णन केले, मी तर थक्क झालो. म्हटलं पहिला नंबर कोणाचा लागणार आहे, आता सगळं विचारून घ्यायचं ना, परत आपल्याला काही सभा मिळणार आहे कधी. म्हणजे पहिला नंबर कोणाचा लागणार आहे, जे दुर्जन आहेत. दुर्जन म्हणजे कोणाला म्हणतात, जे लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांचा लागणार पहिला नंबर लागणार. आता देव तपासील बरं का आपल्याला, ज्यांच्या कपाळाला टिळा लावायचा रोज, लक्षात ठेवायचं. महिला जरी असल्या तरी कपाळाला टिळा लावायचा, कारण देव शोधणार आहे. कपाळाला टिळा नाही म्हणजे उचलायची शक्यता आहे आपल्याला. टिळा लावा, गंध दिसलाच पाहिजे. ती वेळ आली, चुन चुन के मारेगा, कधी सांगितलंय, मैं चुन चुन के मारेगा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ गळ्यात पाहिजे. का गळ्यात पाहिजे आता तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आम्ही संशोधन केलं त्यावेळेला त्याच्यात असं लक्षात आलं, माझ्या त्या तुळशी महिमा ग्रंथात पण लिहिलेलं आहे, तुळशी हॅज व्हेरी नाईस कॅपॅसिटी ऑफ ऍब्सॉर्बिंग रेडिएशन. समजलं ना. अहो, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या रेडिएशनने जे शारीरिक व्यंग निर्माण झालेले होते ते सारे व्यंग तुळशीने गेले, आयव्हरमेक्टिनने गेले नाही, कोणत्याच मेडिसिनने गेले नाही, तुळशीने गेले. आम्ही ज्या वेळेला तिकडे जपानमध्ये पाठवलं, त्याचा प्रयोग केला, तर म्हटले महाराजजी बहुत अच्छा रिझल्ट आहे. अमेरिकेने त्याच्यामुळे आम्हाला प्राइज दिलं, तरी आपल्या लोकांना कळेना तुळशी. आपलं काही नुसतं गळ्यात माळ घालायची उड्या मारायचं बस. याने काय होणार आहे, याने नाही होणार. गळ्यात माळ उड्या मारा, पण समजून मारा, नुसत्या उड्या मारून नाही होणार आहे. धन्य तुळशीचा महिमा. आम्ही BRC मध्ये बरेचसे प्रॅक्टिकल केले बरं का. माझा एक विद्यार्थी जर्मन, फ्रान्स, न्यूयॉर्क मध्ये होता, तिथे गेले. सोनं बनवण्याची प्रक्रिया. पॉसिबल, इट इज पॉसिबल टू मेक अ गोल्ड ऑल्सो. ती रेडिएशन जे केलं तर ते आयसोटोप्स कन्वर्ट करता येतात, आणि ते टेक्नॉलॉजी रावणाला माहिती होती, आणि मग त्याच्याकडे रिॲक्टर होता. त्यामुळे तुम्ही विटा बनवता तसं तर सोन्याच्या विटा बनवली, सेम टेक्नॉलॉजी. And nothing is impossible in this world, everything is possible. तुम्हाला देवाचा आणि संतांचा वरदास्त मिळालं, तुम्हाला काय करू शकणार. म्हणून जाणीवपूर्वक आता काय करा माहितीये तुम्हाला, हा एक उपाय सांगून ठेवतो. गळ्यात तुळशीची माळ धारण करा, ती ओरिजिनल असावी, लक्षात. आणि आळंदी पंढरपूरला बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट माळा मिळतात. मी पाहिलं जाऊन तिथे माळा बनवणाऱ्या ठिकाणी, ते म्हटले महाराजजी एवढे पॉसिबल नाहीये, आम्ही आंब्याच्या, लाकडाच्या, बाबळीच्या, कशाच्या बनवतो. पाहिलं म्हणून सांगतो तुम्हाला. मग ते आंब्याची आहे का बाबळीची आहे का बघा, ते कशाची घाला, त्याचा उपयोग काय होणार आहे. आणि जर माळ घालून एखादी खोटीच असली तर आयुष्यभर माळ घालून फुकटच गेला. आम्ही स्वतः बनवतो, नाही घालायची. बुक्काचा तर काही प्रश्नच नाही. बुक्का म्हणजे कोळशाच्या पावडर लावतात कपाळाला. कोळशाची पावडर लावून कपाळाला काय होणार आहे माता भगिनींनो, सांगा ना. तुमचं काही चूक नाही, पण सगळ्या दुकानात कोळशाची पावडर. एखाद्या दुकानात तुम्हाला जो जाणकार आहे तिथं तुळशीचा बुक्का मिळेल. त्याच्यापेक्षा मी सगळं सोडून दिलं, स्वतःच बनवतो. मग काय
अरे तुळशीचा बुक्का जर कपाळाला लावला तर तुम्हाला ताकद नाही आम्हाला हात लावायची, लावा तुम्ही. आणि कोळशाची पावडर लावली तर तुम्हाला कधी उचलून घेईल, का तुमच्यात ताकद नाही. पंढरपूरला गेला का तुम्ही? पंढरपूरला गेलाय ना, नुसते फिरत न बसू नका, भजन आहे नामका धावून. मी बारकाईने ज्या वेळेला गुरुवारी आमचे धोंडा महाराज होते ना देगलूरकर, चातुर्मासला असायचा, बाबा बुक्का कसा बनवतात गेलो बघायला. तेवढे तिकडे कारखान्यात जा बघून ये. आता ते दिवसभर काय फिरायचं आणि ते बघायचं, छंदच होता ना. तिथं बघायला गेलो तर तुळशीचा बुक्का म्हणायचं नाही, बुक्क्याचा कारखाना पंढरपुरात जो आहे तो स्मशानाच्या बाजूला आहे. पाहिलाय कोणी? मी पाहिलाय म्हणून सांगतो तुम्हाला. अजूनही बघा. मी तिथे गेल्यानंतर म्हटलं का हो बुक्का कसा बनवतात मला सांगा. अवटे महाराजजी याच्यात काय अवघड आहे, हे बघा ट्रक भरले. कशाचे? कोळशाचे. बाबळीचे, आंब्याचे, लिंबाचे कोळसे पाडतात आणि पोते भरून आणतात, त्याची पावडर करून आम्ही विकतो. हे बुक्का आहे. म्हटलं आपल्या काय म्हणतात बुद्धीचं कोळस झालं. काय करायचं? हे कपडा लावायचं. परमार्थ करायचं, चांगला करा, थोडा तरी निरा करा. जे काय करते बघायचं नाही. आपल्या घरची तुळस सुकल्यानंतर तिचा बुका करा नाही, एवढा तो बुका वर्षभर लागतो. काय करायचं? त्याला शुद्ध गावठी तूप घ्यायचं, विष्णू सहस्रनाम म्हणायचा, तिचे कोळसे पाडायचे, आत्ता टाकायचे, कपडाला लावायचे. आता मी बेलवरे महाराजाकडे दिला माहितीये का, तुम्ही लावला कपडाला बघा कशी ताकद आहे. नाही लावा ना कपडाला, कपडाला लावा कशी पावर येते बघा. विष्णू सहस्रनाम जपून केलेले तेव्हा त्याच्यात पावर येणार आहे. मी म्हटलं इथं गाव काढला स्मशानाच्या बाजूला. अहो म्हटले याला कधी कोळशे कमी पडले तर शेजारून आणता येतात आम्हाला 2-4 जाऊन बघा तुम्ही, ही परिस्थिती आहे. मी फार बारीक चिंतन करतो बरं का, असं मी मानतच नाही. शास्त्रात आहे का काय करतोय कुठे. मुंबईला मी लहान होतो त्यावेळेला आलो, पण 77 साली पायकळ्याला होतो. त्यावेळेला हे काही भांडी घासायला काही नव्हतं, ते राख आणायची. बरोबर आहे. मी म्हटलं आई तर आमची गावालाच माझी चुलती होती. आई म्हणायची तिला, आई हे राख कुठून आणते? म्हटलं इथं काही चुलबिल तर कुठं दिलं नाही, राख कशी काय ते भांडी घासायला? सांगा तुम्ही. आता एवढ्या मोठ्या मुंबईला राख कुठं नाही, चुली तर कुठंच नाही. नाही म्हटलं मला विचारायचं, शोधायचं. तुला काय करायचं बाळा? म्हटलं मला शोधायचं राख कुठून येते. मग ते बाई एक राख घेऊन यायची. म्हटलं कुठून आणते? कुठे? त्या तिथं दुकान आहे तिथून आणते. गेलो त्या दुकानापर्यंत. चालत बरं का हो म्हटलं राख कुठून आणता? इथं तर काही चुली नाही काही नाही, राख कुठून आणता तुम्ही? म्हटले ते तिकडे दाखवलं. कुठं दाखवलं? डाकयार्ड बायकड्याच्या तिकडे आहे ना, तिथं ते गोदाम दाखवलं. तिथे गेलो पा डाकयार्ड वाल्यांना तिथे विचारलं ही राख तुम्ही कुठून आणता? याच्या पुढे मांडून घरोघर पाठवता भांडी घासायला. म्हटले शेजारी काय बघितलं का तुम्ही? यांच्या दादांच्या लवकर लक्षात आलं. शोध घ्यायला पाहिजे. डोळे दाखवून नका करू परमार्थ, संसारही नका करू. शेवटी शोधलं डाकयार्डला भलं मोठं स्मशान आहे. 10-15 प्रेत रोज जळतात. शेवटी मी तिथं गेलो आणि तिथं तो राग वाढणारा होता त्याच्यापर्यंत गेलो. काय रे म्हटलं ही राग काय केली जाते? नाही म्हटले ते सगळं झालं ना आम्ही चालतो, काही सोनं नाणं पैसे मिळाले तर ते काढतो आणि पोती भरून काय जाते. म्हटलं आई ती भांड्याला राख लावू नको. जुनी माणसं कोणी असेल त्यांनी पण लावली असेल. हा लावली असेल ना, लावलीच नाही राख. आता गावाला लावली ठीक आहे, ते चुलीत लावत होतो आपण ठीक आहे. पण मुंबईमध्ये हे स्वतः पाहिलं मी. मुळापर्यंत गेलं पाहिजे. बरोबर आहे. आपण विचार नाही करत हो. पूर्वीच्या काळी मी तिकडे राहिला ना त्यावेळेला म्हटलं इथे गाड्या लागायच्या, हात गाड्या ना, मग याची कंच भाजलेली कंच ठीक आहे म्हणजे चांगलं आहे. इथं कोळसे कुठून आणतात? जाऊ द्या मी सांगत नाही, तुम्हीच विचार करा. विचार करण्याची वेळ आहे, पण आपण विचारच करत नाही माणसं. आमच्या तिथे ते बेलपुरी स्टॉल आहे. पहिलं तो प्लेट मध्ये द्यायचा आणि त्या प्लेट धुवायच्या. आता ते
डिस्पोजेबल प्लेट आल्या. पहिल्या प्लॅस्टिक प्लेट होत्या धुवायच्या. तिथं मी उभं राहायचं म्हटलं काय मजा नाही. शिकलेली माणसांना तरी काही डोक्यात शिरत असेल ना. त्याच्यामध्ये आतमध्ये काही नळाची सोय नाही. बाहेर एक बकेट ठेवली होती आणि दुसरं प्लेट धुवायला एक बकेट ठेवली होती. एका बकेटमध्ये प्लेट टाकायचं. बरोबर का कितना भेलपुरी अच्छा है, कितना ये अच्छा है वगैरे ते माणसं म्हणायची. मग मस्तपैकी खात खात त्या प्लेटकडे बघायची. 2-4 कुत्रे तिथं असायची. त्या प्लेट चाटायची आणि मग तो आला का ते पाणी पिलेल्या कुत्र्यांनी त्याच्यात ते बुडवायचं आणि हे इकडे भेळ घेऊन खायचे. काय सुंदर भेलपुरी आहे. अरे देवा काय शिकले, ग्रॅज्युएट झाले. खाता खाता कुत्री चाटतात ते बघतात तरी डोक्यात येणार. काय करत त्यांना मी नंतर सांगितलं असं नका करू, डिस्पोजेबल प्लेट आणा. जाऊ द्या, करू नका, ते फेकून द्या. कारण यांच्या लक्षात येत नाही आणि येणार आहे आणि लक्षच नाही तिकडं. काय हा प्रसंग आहे. हे का सांगितलं मी, कलियुगाची अशी दशा झालेली आहे. काही डोक्यामध्ये जात नाही आणि म्हणून यांना तरुणोपायासाठी काहीतरी साधन सांगा. आणि त्यावेळेला हे श्रीमद भागवताचं साधन सांगितलं. आता काल कुठं आलो होतं कारण हे जास्त विषय मी घेतले आता, पण थोडक्यात सांगितला. याची एक गरज आहे. अजून एक दुसरं सांगतो, घराच्या भोवती जास्तीत जास्त तुळशी लावा. आणि दुसरं, युद्ध चालू झाल्यानंतर लक्षात ठेवायचं, तुळशीचा पाला काढायचा, बारीक वाटायचा, अंगाला लावायचा. आणि लक्षात, आणि तुळशी अर्घ असेल तर पाण्यातून पित राहायचं. तुम्हाला रेडिएशनची झळ लागणार नाही. हे कोणालाच माहिती नाही. बघा तुम्ही बघा रेडिएशन. आता आम्ही पाहिले ते म्हणून आहे. ते तुम्ही पाहिले नाही तर बघा BIRC जाऊन. इथे आम्ही युरानियम सुद्धा वापरला युनिव्हर्सिटीमध्ये. काही शिल्लक ठेवणार नाही. ब्रेन डॅमेज, आय डॅमेज, सगळं डॅमेज, काही कामाचं नाही. असं होईल तर हे करा. लक्षात ठेवा, पण विसरू नका. संकट येणार म्हणजे येणार, जवळ आलेले. 2-3 महिन्याच्या सुरू होणार. तयारी झाली. आता आपण काय केलं माहितीये का, दुर्गा कवच करा, तुळशी कवच करा, श्रीकृष्ण कवच करा. हे कवच धारण करून बसले, तुम्हाला संकट येऊ दे नाही तर काही येऊ दे. आणि त्याच्यात कल्की अवताराने काय सांगितले माहितीये का, माझं जो स्मरण करेल, माझं जो चिंतन करेल, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. किती जरी आपत्ती आल्या तरी त्याचं मी रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. असे 33 कोटी लोक वाचणार आहे. 2038 पर्यंत हळूहळू हळूहळू खाली होणार आहे. मग दागिने बिगिने बांधून ठेवा. पळायची वेळ आली तर आपलं गठोडं घेऊन पळता आलं तर बघूया काय करायचं. धन मिळवून कोटी सवे नये रे गंगोटी. आता हाच मोठा दागिना आहे. श्रीकृष्ण मोठा दागिना आहे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण 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 हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी. घाबरायचं कुणीच नाही. लक्षात, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. कृष्णा तू माझा सखा आहेस ना. पांडवांना एवढ्या संकटातून वाचवलं तर मला नाही वाचवणार का. त्या सोपून त्याच्यावर सगळा आणि 100% तो रक्षण करेल.
रक्षमाम रक्षमाम रक्षमाम. आहे की नाही? नक्की रक्षण करायचं. फक्त काय पाहिजे? तार जोडायची तिकडं. हे कनेक्शन कुठं जोडायचं? कृष्णाचं. कोण आहे आपलं जगतात? सांगा बरं. आपल्याला काय पाहिजे? बरं मला सांगा. एका बाजूला भरपूर पैसे धन ठेवले आणि एका बाजूला देव ठेवला. तुम्ही काय घ्याल? आता दुर्योधन असाल तर आता कालच्या सारखं होईल पुन्हा. दुर्योधन म्हणलं तू नको मला, बाकी काय वेळ 18 औषधी सैन्य पाहिजे. नाही की नाही? घेऊन टाक. अर्जुन व्हा अर्जुन. बरोबर आहे की नाही? एकटा देव असल्या कशाचीच गरज नाही. अख्खं जगत आपलं झालं ना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 बिन जीवा सुख नोए. बिन जीवा सुख नोए. आणि कपाळाचा आणि कपाळाचा देवा. प्रथम स्कंदामध्ये 19 अध्याय झालं असं समजायचं. आपण काय काय पाहिलं? कलीचं दमन केलं परीक्षितीने. परीक्षित राजा ज्या वेळेला चालले होते वनामध्ये मृगयेसाठी, त्यावेळेला पाहिलं धर्माची काय अवस्था. बैलाच्या रूपामध्ये 3 पाय नसलेलं, एका पायावर उभा राहिलेला, तप शिल्लक राहिलं नाही, दया शिल्लक राहिलं नाही, पवित्रता म्हणजे शौच शिल्लक राहिलं नाही, 3 पाय तुटलेले आणि एका पायावर मारत होता. तेवढा धर्म पांगळा झाला. काय करायचं? दान सुद्धा फार राहिलं नाही. फार कमी लोक दानशूर राहिले. आणि गायीची हत्या. ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला भगवंताला काय ठेवून काय उपयोग आहे? सांगा तुम्ही. ठेवून काय उपयोग? मग आपण ऐकलं काय? ऐकलं? कलीला परिस्थिती जसा मारायला लावला तेव्हा कलीने हात जोडले. मला मारू नको, माझ्यात पण काही चांगलं आहे. काय चांगलं आहे? इथं जर माझ्या देवाचं नामस्मरण करतील तर मी त्याचा उद्धार करतो. चांगलं आहे तेवढं. परीक्षित राजाने दया आली, ठेवलं. पण म्हटले मला राहायला जागा द्या. काल आपण ऐकलं, राहायला जागा जुगार, मद्यपान, मांसाहार, वेश्यागमन, अनिती, आतताई, भ्रष्टाचारी ही राहण्याची जागा. आणि अजून एक जागा द्या, ती म्हणजे सोनं. सोन्यामध्ये कली घुसला आणि त्या निमित्ताने तो परीक्षित राजाच्या मुकुटात घुसला. परीक्षित राजा गेले आणि गेल्यानंतर वनामध्ये त्यांना तहान लागली, पाणी काही मिळेना. शेवटी काय झालं? तिकडे पाहिले एका ऋषीचा आश्रम होता. आता ऋषीला काही ते ध्यान करत बसले होते. त्यांना काय घेणं देणं कोण आला आणि काय गेला? शमीक ऋषी. कोणी आपल्याकडे पाहत नाही, मी राजा आहे, पाणी आहे का इथं? आरडाओरडा केला ते नव्हतंच कोणी, तर कोण देणार तिथे? काय करणार आहे? ध्यानस्थ ऋषीचे समाधी झाले, काय करणार आहे? परीक्षित राजाला राग आला. आता कशाचा परिणाम झाला? कली घुसला डोक्यात, आहे की नाही? म्हणून काल सांगितलं टोप्या काढा. बरोबर आहे. टोप्या काढून कथा घालून कथा ऐकायची नसते. कथेला ह्याच्यातच सांगितले मर्यादा. डोकं पूर्ण मोकळ द्यायचं आणि कथा झाल्यानंतर जय श्रीकृष्ण म्हणून असं डोक्यानं हात फिरवायचं, मग घरी जायचं. म्हणजे कृष्णाची कृपा राहिली. चला, घुसल्यानंतर तिथं राग आला आणि त्याने काय केलं? बाजूला एक मेलेला सर्प पडला होता, तो उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यात घातला. ते समाज त्यांना काही सर्प परो नाही तर हार पडो, काय फरक पडला? त्यांना काहीच फरक नाही पडला. कसे ध्यानस होते. त्यांचा पुत्र आला शुंग ऋषी. कोणी माझ्या पित्याची अवहेलना केली त्याला मी शाप देतो,
7 दिवसाच्या आत त्याला तक्षकाने म्हणजे सर्पदंशाने मृत्यू येईल. शाप दिला. ज्या वेळेला शमीक ऋषी जागे झाले, अरे रे तू फार वाईट केलंस, तो राजा आहे, चुकून त्याच्याकडे झाले. याला म्हणतात ऋषी. एवढं केलं तरी राग नव्हता आला त्यांना. चुकून त्याच्याकडून झालं, तो राजा आहे नाही का. आणि यांच्यात कली घुसला नव्हता, त्यांच्या डोक्यात घुसला होता मुकुटात. बरोबर आहे, कलीच आहे. कली ज्यांच्यात घुसलाय ना, त्यांना धर्म अधर्म कळाला तरी धर्म करायची इच्छाच होत नाही, ते अधर्मच करणार. श्रीकृष्ण ज्या वेळेला दुर्योधनाला समजावित होता ना, दुर्योधना तुला समजत नाही का धर्म आणि अधर्म. दुर्योधन म्हणाला मला चांगला समजतोय धर्म आणि अधर्म, पण मला अधर्मच करण्याची इच्छा आहे, मी लढाईच करणार. श्रीकृष्णाला सांगतो धर्मही समजतो ना अधर्मही समजतोय, पण मला वाटतच नाही धर्म करावा, मला अधर्मच करण्यात बरं वाटतं. उमर आता काय करणार, नाहीच ऐकलं तर काय करणार. आणि शेवटी मग राजाच्या कानावरती वार्ता केली की 7 दिवसामध्ये काय होणार आहे, मृत्यू येणार आहे, आणि मग त्यावेळेला काय केलं पाहिजे. पण कसं असतं माहितीये का, तुमचे गुरु जर चांगले असतील, पॉवरफुल असतील, तर तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढून देतात. काही संकट येऊ, संकटामधून तुम्हाला निघण्याचा मार्ग श्री गुरु आणि भगवानच सांगतात, बाकीचा मार्ग नाही निघणार. अशा वेळेला काय केलं, परिस्थितीने आपल्या गुरुदेवांची प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर गुरुदेव प्रसन्न झाले, सर्व देव प्रसन्न झाले. आणि मग ऋषीमुनींनी सांगितले, परिस्थिती या ठिकाणी काय कर, श्रीमद भागवताचं आयोजन कर. परीक्षित राजाने श्रीमद भागवताचं आयोजन केलं आणि सांगायला साक्षात शुकदेव आले. शुकदेव आले. काय मजा आहे बघा याकडे. आता शुकदेवांनी भागवत किती लोक होते सांगायला, एकटाच परीक्षित ऐकायला. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो माणसं नाही, माणसं नाही. एकटा पाहिजे, एकटा असला तरी चालेल, पण तो मनापासून ऐकणारा पाहिजे. तिथं 1000 असले ते मनापासून ऐकणं नाही तर बाजार करून करता काय त्याचा उपयोग काय त्याचा, एकट्यालाच. आता शुकदेवांनी परीक्षेला भागवताची सांगण्याची कथा सुरू होणार आहे हे वरती देवादिकांना कळालं. इंद्रदेव आले ना. पण एक लक्षात ठेवायचं, कथेला जाताना रिक्त हस्ते जायचं नसते. आलं लक्षात? कथेला जाताना रिक्त हस्ते जायचं नसते. श्रीकृष्णाला ग्रंथाला काही दान करायचं असते आपल्या पद्धतीने. बरोबर आहे. याच्यात तुम्ही विधी दिलाय, कथेचा विधी दिलाय, रिक्त असे जायचंच नाही, दान द्यायचं असतं. इंद्राने विचार केला, काय लोक तर काही काही दान घेऊन येतात, मी असं दान घेऊन जाईल, असं दान घेऊन जाईल, त्रैलोक्यामध्ये कोणी दान देणारा नाही, आणि शुकदेव मला कथा सांगितल्याशिवाय राहणार. इंद्राने अमृताचा कुंभ घेतला आणि शुकदेवजी कथा सांगायला बसले, त्याच्या तिथे येऊन उतरला. म्हटले आता यांचा 7 दिवसात मृत्यू होणार आहे ना, हे अमृत त्याला पाजा. हे परिस्थिती काय अमर झाला. आणि तुम्ही जी सांगतात ती कथा मला सांगा. बघा, पण शुकदेव हे निरपेक्ष संत होते, साधू होते, ऋषी होते. ते म्हटले कथेच्या श्रवणाचा अधिकारी परीक्षितीच आहे, तू इंद्र जरी असला तरी श्रवणाचा अधिकारी पण नाही. पण अनाधिकाऱ्यांना कथा पण सांगू नये. काय सांगून उपयोग आहे? कथा ऐकले गेले बारमध्ये, काय सांगून उपयोग आहे त्यांना? आहेत ना काही काही. अहो काय विचित्र प्रकार चाललेत माहिती का सप्ताहाचे. माहिती का लोकांना बऱ्याच ठिकाणी, गावाला मी गेलो आणि नेमका आषाढ महिन्यात सप्ताह होता, आणि गटारी आमोशाला काल होता. सप्ताह तो चौथा मारला. 12-1 वाजेपर्यंत कीर्तन झालं, भोजन झाले,
आणि भोजन झाल्यानंतर अर्धा तासात मी मंडपात पाहिलं 5 माणसं दिसली मला. सगळं मंडप खाली झाला अर्धा. अहो म्हटलं रामभाऊ काय झालं, लोक गेले कुठे? अहो म्हटलं महाराज तुम्हाला समजत नाही का, इतके वर्ष कीर्तन करता, काय झालं काय म्हटले? एवढा मोठा भव्य सप्ताह केला, माणसं गायब झाले कुठं? म्हटलं काही नाही, आज गटारी आहे, आता काला आटपला, गेले संध्याकाळच्या तयारीला. हे सत्य घटना सांगतो तुम्हाला. म्हटलं आता मला एकट्यालाच जावं लागत स्टँडवर, काय करायचं, आणि एकटाच गेलो तर कोणीच आहे ना, गाड्या बरोबर इकडे ह्याच्यावर तिकडं तिकडे ढाब्यावर इकडं तिकडं पळाल्या सगळ्या गाड्या. काय उपयोग आहे काला करून? परिवर्तन नाही होत उपयोग काय झालं? तसं इथं शुकदेवाने सांगितलं, इंद्रधूत देव जरी असलास तरी तू या कथामृताचं पान करण्यास अधिकारी नाहीस, इथून गेट आउट. शुकदेवांची भाषा आहे ती. इंद्राला गेट आउट म्हणणं म्हणजे काय ताकद काय? चले जावे असे. तुमचं अमृतही नको काहीच नको आम्हाला. इथं आमचं अमृत कसं आहे माहितीये का तुम्हाला? अमृत जयास इथे पुढे अमृत जयास इथे पुढे अमृत जयास इथे पुढे अमृत जयास. त्या अमृताचा काय उपयोग आहे? हे अमृतापेक्षा कृष्णामृत अतिशय सुंदर आहे. अरे हे जन्मोजन्माचं दुःख घालवतंय. आलं का लक्षात? जन्म जन्माचा पुन्हा जन्माला येण्याचे मरणाची परंपरा संपवत आहे. म्हणून कृष्णामृत हे कसं आहे? अतिशय बलवत्तर आहे. इथून तुम्ही चालते व्हा. शुकदेवानी इंद्राला तिथून परत पाठवलं आणि मग परीक्षितीला कथा ऐकायला बसवलं. परीक्षित राजाने कथा कशी ऐकली सांगतो तुम्हाला. परीक्षित राजाने सर्वांगाचे कान केले, लक्षात. आणि 7 दिवस परीक्षित राजा पाणी सुद्धा प्याला नाही. सांगा तुम्ही, पाणी सुद्धा प्याला नाही. उद्धार झाला. आपली कथा ऐकणं कसं असते तर आपल्याला सांगायला जाऊ द्या. आपलं ग्रंथ वाचन कसं असते जमलं तर बघूया. काय काय माणसांना कीर्तनामध्ये सुद्धा 2 तास नाही जमत. गुळ चालतील, पाणी चालतील, अर्ध्या तासाने खात बसतील, काही सुपारी खाते. आणि म्हटलं कथा काय? तुम्हाला जर 2 तास दम धरवत नसेल काय दिवे लावणार तुम्ही? कीर्तनकाराने सुद्धा कीर्तनामध्ये पाणी पिऊ नये, गुळाचे घडे खाऊ नये. आमच्या गुरूंनी सांगितलं, तुला 2 तास जमत नसेल तर कीर्तन करू नको. अरे धर ना उपास देवासाठी. अरे काय होत नाही, काय होत नाही. 4 तास बसलं तरी काय होत नाही. पाहिजे तेवढी निष्ठा. काय मारणार आहे का देव? माझ्याकडे त्या गुळापेक्षा कृष्णामृत रसप्राण आहे ना. गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करते श्रावण गीता भागवत करते श्रावण अखंड कीर्तन विठोबाचे विठोबाचे अखंड कीर्तन विठोबाचे अखंड कीर्तन विठोबाचे विठोबाचे धुळी कन्या पुत्र होती सात्विक धुळी कन्या पुत्र होती वर तुटला नाही पाहिजे. मी सुरू होते.
तुम्ही नुसते शांत नका बसू, जरा ऍक्टिव्ह व्हायचं. आता गदा घेण्याची वेळ आली. आता गाळ बसायचे दिवस नाही राहिले बरं. खरंच खूप कमी वेळ आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, कधी आपला नंबर लागेल सांगता येणार. वेळ एक एक वायाला घालू नका. शुभांगी ताई, हा नाही का नाही? डॉक्टर कुठे तुमचे आलेत का? नाही आले? वा वा, काही हरकत नाही. 2-4 डॉक्टर तरी आहेत का त्याला? इंजिनियर तरी आहेत, क्वालिफाईड माणसं तरी आहेत. त्याच्या डोक्यात आहे चांगलं आहे. कोणते महाराजांचे चिरंजीव आमचे डॉक्टर आहेत. खरंच आयुर्वेद जीवन काय मंगल करणारा वेद. आमची परीक्षा घेतली जाते बरं का उद्माले ताई. आखाड्यात आल्यावर या वर्षात बोला काय काय अभ्यास झाला आणि प्रश्न विचारतात, नाही तर डिग्री वापस. फार कडक काय साधू ते, चलता नाही उधर कुछ भी, कुछ नहीं आता गेट आउट. त्याला काय घेणार नाही. हमको एक ही है, तुम्हारा उद्धार ही करना है, बस एक ही. सोडायचं नाही. आणि होणार म्हणजे होणार, तेवढे पॉवरफुल आहे. तसं पाहिजे तसं सुखदेव भेटले परिस्थितीला. परिस्थितीने सर्वांगाचे कान केले, पाणी सुद्धा प्याले नाही, 7 दिवस झोपले सुद्धा. आणि आपण 2 तास बसलो तर कसं कसं होतंय बाई. काय तर आहे आपली किती संतपणे आपण ऐकतो. आणि खरंच आहे माहितीये, पाहिलं मी विचार करून. एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. इथे तर होते 700, ज्ञानेश्वरीचं 22 तास लागतात. एकदा करून पाहिलं होतं मी, जेव्हा पाय चांगला होता ना. बैठो पाहिजे खूप म्हणे, आज अख्खी ज्ञानेश्वरी वाचायचीच एका दिवसात. केला प्रयत्न, म्हणजे 2-4 तासाने थोडस 5-10 मिनिटे आराम करायचा, काय हरकत नाही. 22 तास लागले. सकाळी 4ला सुरू केले, 22 तास लागले. 22 पण झालं. निश्चय केला तर होणार, आहे की नाही? 1 तास झालं का झालं का चहा, 2 तास झालं का आला का नाश्ता, 3 तास झालं का झालं का जेवण झोपले. पुढच्या जन्मी बघू आता. ऐसा नाही चलता है. आपल्याला कसं पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आईचे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. असं तडपड लागली पाहिजे. जीवनावे गळी मासोळी, तैसा तुका तळमळी. मासा बाहेर काढलं कसं फडफड करतो, तसं देवासाठी आपलं फडफड झालं पाहिजे. घरी जाण्यासाठी नाही, देवाकडे जाण्यासाठी फडफड केली का लगेच भेटतोय. रघु नावाचा राजा होता. काय सुंदर कथा त्याच्यात आली. आणि त्याचा जन्म झाला होता कोळ्याच्या घरी. काय सांगायचं बघा. मोठं झाल्यानंतर ते बापाबरोबर जायचं लहानपणी. बापाने जाळं घे मासे पकडून आण, जाळं घे मासे पकडून आण. तो म्हटलं ही जीवाची हत्या करणं तर बरं नाही. ते पोरग जायचं तिथं जाळं टाकीतच नसून घरी यायचं, नाही सापडलं काय. शेवटी आई वडिलांनी मारायला सुरुवात केली. अरे तू असे पकडले नाही काय खाणार. शेवटी ते एक दिवस गेलं नदीच्या काठी, जाळं तिथंच ठेवलं आणि धावा केला कृष्णाचा. तेव्हा मी तरी काय करू आता. त्यावेळेला एक हिरण्यमयी असा मासा होऊन तिथं आला. जाळं टाकले त्याच्यात आला. पाहिलं हा तेजस्वी मासा दिसतोय. कोण नाही, देवच होता. त्याने तो मासा घेतला, दुसऱ्या तळ्याकडे गेला आणि तिकडे नेऊन सोडला. तिथं बसला ध्यान करीत. कृष्ण आता मी काय करू काय करू. तिथे एक ब्राह्मण आला. अरे म्हटले तुला एक चांगला मासा मिळाला, तो मासा घरी नेला असत तुझं कल्याण झालं असतं. बुद्धी किती होती त्या बालकाची माहिती आहे. त्याने विचारलं
मासा चांगला सापडलेला तेजोमय मणी असलेला मला आणि त्या माशालाच माहिती, ह्याला कसं काय माहिती पडलं? बोल तू कोण आहे? पाय पकडले, तू दुसरा तिसरा कोणी नाही, माझा देवच आहे. बुद्धी वापरायला लागते. आहे का दुसरा तिसरा कोणी? पाय पकडले घट्ट, म्हटले आता काही काळजी करू नको, खुशाल घरी जा आणि सगळं काय होईल. मग ते घरी आल्यानंतर त्याच्या वाचासिद्धी प्राप्त झाली हो, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त झाले. लोकांनी घरोघर धान्य आणून टाकायला सुरुवात केली. मासे पकडायची गरज राहिली. क्या चाहिए? श्रद्धा चाहिए. आणि श्रद्धा नसेल तर तुम्ही कमवलेलं सुद्धा पुरायचं नाही. काही काही जण अवस्था फार वाईट आहे. ती 30 तारखेला काय म्हणते महाराज, 1 तारखेला राशन भरते आणि 25 तारखेला रडत बसते. पुढे जाते सगळं. म्हटलं हरिकथेला येत जा, भगवंतावर श्रद्धा ठेव, घर चालवण्याचा ठेका त्याच्यावर देऊन टाक, आपण काम करत राहायचं. बरोबर आहे. तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण. आहे का नाही? घालून या भार राहिलो निश्चिती फिरविले संती विनोदाचे. अशा सुंदर त्याच्यामध्ये कथा आहे. आता हे परिस्थितीचं भागवत सांगणं ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला सर्वांगाचे कारण दुसरं काही लक्षच नाही. आणि 7 दिवसात आपण पण मरणार आहे. 8व्या दिवशी कोण मरणार आहे त्याने हात वर करायचा. 7 दिवसात आपलाही नंबर लागणार आहे आणि सोमवार ते रविवार याच्यातल्या एखाद्या दिवशीच जाणार आहे ना आपण. नाही समजलं तुम्हाला? तर याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी खास दिवस येणार आहे. येणार आहे ऍडिशनल रविवार, ऍडिशनल संडे येणार आहे. आपण म्हणणार नाही, पण ते तारीख काढायचं उद्या शिकवतो मला. तुम्ही कथेला जेवढे आले ना प्रत्येकाला तारीख काढा शिकवतो, काय घाबरायचं. पण जर रडत बसणार असेल तर मी नाही सांगणार माझे 2 राहिले आणि माझे 6 राहिले, असं गायचं नाही कधी. ते गायचं असेल तर मग न काढलेली बरी. मी काढली माझी तारीख. किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती वाजता, कुठं मरणार हे आयुष्य रेषेवरून काढता येते, ज्योतिष कुंडलीवरून काढता येते. आणि सिद्ध पुरुषाचे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाने काढता येते. आता मी खूप आनंदी आहे, कारण मला माहिती आहे किती उरले आणि काय करायचंय. आणि मग त्या दिवशी आपलं आनंदाने आपलं भजन करायचं आणि ते ठेवायचं. बरोबर आहे. तर तुम्ही रडत बसणार माझे 6 उरले व माझे 2 उरले व, घात नाही बसायचं कधी. येणार, रडायचं नाही. आमच्या इकडे सगळ्या साधूंनी सगळ्याचे आयुष्यमान काढून ठेवलेले आहे. सियाराम बाबांनी अगोदरच 2 वर्ष काढून ठेवलं तर मोक्षदा एकादशी 2024 आणि तिथं ते समाधीची सगळी तयारी केलेली होती. पाहिले का तुम्ही? सगळं खोदून वगैरे तयारी केलेली होती. अगदी आपलं कसं आहे, आपण मेल्यानंतर लाकडं शोधायला लोक जातात. आपली परिस्थिती वाईट आहे. फार मग बांबू कुठं आहे, मग हे कुठं आहे. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. आता पुढे फार गोड कथा आहे. सृष्टीची रचना होईल आणि सृष्टीची रचना कशी झाली, ब्रह्मदेव कसे उत्पन्न झाले हे थोडक्यात बघायचं. आणि मग सृष्टीची रचना झाल्यानंतर ब्रह्मदेवाला उत्पत्तीसाठी पृथ्वीसाठी काय करावं लागलं. ती पृथ्वी रसातळाला गेली होती. ती रसातळाला गेलेली पृथ्वी भगवंताने वराह अवतार धरून, उद्याच्या कथेमध्ये आपली वराह अवताराची कथा येईल. पण इथं काय झालेलं आहे ते ऐका जरा. सुख शणकादिको उभारिला बाहो, सुख शणकादिके उभारिला बाहो, सुख शणकादिको उभारिला बाहो, सुख शणकादिको उभारिला बाहो, सुख शणकादिके उभारिला बाहो, सुख शणकादिके उभारिला बाहो, सुख शणकादिके उभारिला बाहो, सुख शणकादिके उभारिला बाहो,
अरे खेते सहो दिसा साता उठा उठे करी मरणाचा धावा 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 सर्वत देवा नाही सर्वत देवा म्हणा नाही धीर या बाई सर्वत देवा नाही सर्वत देवा नाही धीर सर्वत देवा नाही धीर उठा उठे करी मरणाचा धावा उठा उठे करी मरणाचा धावा काय गोडा बनली महाराज सुख शलका देखी उभारीला बाहो हात वरती करून तुम्हाला सांगतात म्हणून हात वरती करून भजन करायचं असते हात वरती करा है की नाही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण भगवान की जय राधे राधे